पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून राजकीय नेत्यांनी आता संताप व्यक्त केला। दहशतवादाच्या विरोधात लढण्याचा आमचा इरादा मजबूत झालाय असं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर हल्ल्याचा बदला घेणारच, मास्टरमाइंडला सोडणार नाही असं अजित पवारांनी ठणकावलंय। तर दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्याचं काम केंद्र सरकार करेल असं महत्त्वाचं विधान आमदार सुरेश धस यांनी केलंय। तर म्हणजे गणबोटे आणि जगदळे या परिवारासोबत जे काही झालंय ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांचा अनुभव त्यांचं ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे। आता आपल्या इथे काही लोक असे आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहे, देशाच्या प्रती त्यांना काही वाटतच नाही। मला अशा लोकांची कीव येते, मी त्यांच्यावर काही मला राग येत नाही, कीव येते। दुर्दैवी घटना त्या दिवशी त्यांनी केली, गोळीबार केला, माणसं मारली, जवळजवळ 26-27 माणसं त्याच्यामध्ये गेलेली आहेत। हे अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी झालेले, त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे। या अशा शक्ती निश्चितपणे ठेचून काढण्याचं काम केंद्र सरकार त्या ठिकाणी करेल, परंतु आपण सुद्धा संवेदना ठेवल्या पाहिजे। सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे की याचा कुठेतरी बदला घेतला पाहिजे। निश्चितपणे केंद्र सरकारने त्याच्या बाबतीतला निर्णय केंद्र सरकार करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।